जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख आले वो साजनी सुख आले वो साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हेलो हेलो ऐसा
ऐसा पुत्र दे संता, ऐसा पुत्र दे संता, ऐसा पुत्र दे संता. तरी त्या आवडी पंढरीनाथा, तरी त्या आवडी, तरी का आवडी पंढरीनाथा, तरी का आवडी पंढरीनाथा, संत आवडी पंढरीनाथा, आवडी पंढरीनाथा. गीता नित्य नेमे, गीता नित्य नेमे, हरे गीता नित्य नेमे. वाच ज्ञानेश्वरी प्रेमे, वाच ज्ञानेश्वरी प्रेमे. वाचे ज्ञानेश्वरी, वाच ज्ञानेश्वरी देवी, वाच ज्ञानेश्वरी, वाच ज्ञानेश्वरी. हरे मस्तक ठेकना, मस्तक ठेकना, मस्तक ठेकना. करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा, संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा, संतांच्या चरणा, करी संतांच्या. कन्या भावी भागीरथी, भागीरथी, कन्या भावी भागीरथी. कन्या भावे भागीरथी. तुझे प्रेम जिचे चित्ती, तुझे प्रेम जिचे चित्ती, तुझे प्रेम जिचे चित्ती, तुझे प्रेम जिचे चित्ती. हरे गीता नित्य नेमे, गीता नित्य नेमे, गीता नित्य नेमे. गीता नित्य नेमे. वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, वाचे ज्ञानेश्वरी, वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. ऐसे करी संत जना, ऐसे करी संत जना, ऐसे करी संत जना, ऐसे करी संत जना. दासी जनीच्या निधाना, दासी जनीच्या निधाना. दासी जनीच्या निधाना, दासी जनीच्या निधाना, दासी जनीच्या निधाना, दासी जनीच्या निधाना. गीता नित्य नेमे, गीता नित्य नेमे, हरे गीता नित्य नेमे. गीता नित्य नेमे. वाच ज्ञानेश्वरी प्रेमे, वाच ज्ञानेश्वरी प्रेमे, ज्ञानेश्वरी प्रेमे, वाच ज्ञानेश्वरी प्रेमे, ज्ञानेश्वरी प्रेमे, वाच ज्ञानेश्वरी प्रेमे. विठोबा रखुमाई, रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 रखुमाई. हॅलो हॅलो देई संता, ऐसा पुत्र देई संता, देई संता, पुत्र देई संता, ऐसा 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 पुत्र देई संता. तरी त्या आवडी पंढरीनाथा, तरी त्या आवडी पंढरीनाथा. गीता नित्य नेमे, गीता नित्य नेमे, नित्य नेमे.
निरे ग म प म ग रे ग म ग रे ध नि सा प म ग म प द प म ग रे ध नि रे ग म प ग म ध नि रे नि ध नि ग म वाते ज्ञान वाते ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानराज ऐसा पुत्र देई संता तरी त्या आवडे पंढरीनाथा
गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणा गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे कन्या भावी भागीरथी तुझे प्रेम जिचे चित्ती गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे ऐसे करी संत जना दासी जनीच्या निधाना गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया चरण संततिया संत कृपादाने कथेचा विस्तारू संत कृपादाने कथेचा विस्तारू संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी से गुरु दासे कृपा राजा कृपादाने कथेचा विस्तारू राजा कृपादाने कथेचा विस्तारू राजा कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी दास तुका बाबाजी प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यदक्षरं मनाखेयमानन्दमजमव्ययं श्रीमन्योवृत्तिनाथ इति ख्यातं दैवत्माश्रयेत् आता विनवाग्विलासिनी जे चातुर्यार्थकला कामिनी ते शारदा श्री विश्वमोहिनी नमस्कारिली मिया नमो मायभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी नमो अलंकापूरभूमी जिथे ज्ञान पावेत झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी तिच्या खंड येऊ कामी तुम्ही संत माझी आकडा निटेचा कराल बहुडा तरी तुम्हा मानी एवढा होईन मी विठ्ठला ऐसा पुत्र देई संता तरी त्या आवडी पंढरीनाथा गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे प्रस्तुत बाबा पेटी बंद करत त्या पेटीत आपला स्वरच नाही वाजून फायदाच नाही आपला स्वर नाही त्या पेटीत ऐका म्हणजे बाबाला सुद्धा कळालं विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत चिंतनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग संताद्वर्यू भक्त शिरोमणी नामदेवराय यांच्या लाडक्या भक्त प्रेरित्या मराठवाड्याचं वैभव सपंद विश्व संत परंपरेला पावन करणाऱ्या संत जनाबाई माऊली गंगाखेडकर यांचा 5 चरणाचा ज्ञानोबारायच्या प्रस्थांतरी प्रती तुकोबारायच्या ग्रंथसंपत्ती प्रती किंवा आपल्या वारकरी संप्रदायाची जे काही प्रस्थांतरी ग्रंथ आहेत संत परंपरा आहे त्या संत परंपरेची आचारसंहिता सांगणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठला दोनच मॉनिटर आहेत अभंग संत जनाबाई माऊलींचा आहे अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय पूर्वजांच्या पुण्याईने गेले अनेक वर्षापासून चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा अतिशय भव्य दिव्य स्वरूपात
हा परिवार गेले अनेक वर्षापासून सप्ताहाची सुरुवात झाली साजरा करतोय. मायबापू हो, एकट्या परिवारानं सप्ताह गेले अनेक वर्ष करणं एवढं सोपं नाही. सप्ताह सुरुवात करणं, मंदिर बांधणं सगळ्या गोष्टी सोप्या असतात, पण ते मंदिर बांधून तो सप्ताह चालू होऊन कित्येक तरी वर्ष लोटल्या गेले. म्हणजे याची एक गोष्ट आहे, ज्या अर्थी सप्ताहाला 20-25 वर्ष पूर्ण होतात किंवा सप्त्याचं बीजारोपण एका वटवृक्षात होतं, निश्चित मायबाप हो सप्त्याची वाटचाल चांगली चालू आहे आणि कोळपकर परिवाराचा परमार्थ आता परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल करतोय. बरोबर आहे. इतका परिपक्वतेच्या दिशेनं सप्ताह असू द्या, कथा असू द्या, कीर्तन असू द्या, ही सर्व महाराष्ट्रातील ख्यातनाम मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यापैकी प्रामुख्याने ज्यांच्या मुखारविंदातून आपण भागवत कथा श्रवण करीत आहात ते परम आदरणीय आमचे गुरुवर्य रामदास मामा खिल्लारी, रामदास महाराज गोरेगावकर खिल्लारी मामा इथं उपस्थित आहेत. गुरुवर्य शिवाजी बाबा शिंदे, बाबांची कीर्तनाची सेवा झाली, इथं नेहमी ते काल्यापर्यंत असतात. शिवाजी बाबा आणि रामदास मामा हे सप्त्याचं मुख्य आकर्षण असते. बरोबर आहे. ते दोघं असले की सप्ताह म्हणजे जेमतेम सगळ्यांना करमतं आणि तेही प्रामुख्याने येत असतात. परमादरणीय आमचे अनिलजी महाराज जाधव, गुरुवर्य आमचे बंडू बाबा, बाबाही चांगेफळकर बाबाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. ज्यांचा गोड असा आवाज आहे, वारकरी बाणा ज्यांचा आहे, वारकरी चालीने परिपक्व असणारे एक मितभाषी गोड स्वभावाचे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू बालाजी महाराज सरकटे गुरुजी तेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य तुषारजी महाराज अवचार सापडगावकर, मृदंगाचार्य श्रीकांतजी महाराज अवचार मंटेकर तेही गुरुजी उपस्थित आहेत. भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुषवर्ग, आबाल वृद्ध तरुण मंडळी, समस्त या पाळा असेल, लोखंडा असेल, नायगाव देवी असेल, आंतरज असेल, खामगाव असेल, पंचक्रोशीतून या सप्ताहासाठी येणारे भाविक भक्त मंडळी. खरं तर हा सप्ताह म्हणजे एक पर्वणी असते, कळतंय का? हा सप्ताह, डागीतला सप्ताह म्हणजे प्रत्येकासाठी एक पर्वणी असते. सगळेजण एकत्र येतात, 8 दिवस आनंदात निघून जातात. त्याचं कारण मायबापू हो, सप्ताह कित्येक वर्षाचा आहे हा विशेष नाही, सप्ताह चालतोय हे विशेष नाही, पण सप्ताह ज्या भगवंतामुळे प्रेरित झाला त्या भगवंताचं अधिष्ठान एका महात्म्याच्या हातानं झालं. त्या महात्म्याचं नाव वारकरी संप्रदायाला त्यांनी चाली दिल्या आणि मृदंगाची सेवा दिली आणि संत परंपरा शिकवली. गुरुवर्य गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला परिसर. बरोबर आहे. गुरुवर्य बंकट स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा परिसर आहे. लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसीचं आहे की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. आपल्यासारखं दुसऱ्याला करणं एवढं सोपं नाही. स्वामी महाराज ज्यावेळेस डागीत आले असतील, स्वयंभू विठ्ठलाची मूर्ती, बरोबर आहे, कालिंका मातेची मूर्ती, गणपतीरायाची मूर्ती आणि मारुतीराय पाठीमागच्या बाजूला मारुतीरायाचं मंदिर आहे, दक्षिणमुखी मारुती. ऐका, समस्त देवाची पंचक्रोशी एकट्या डागीत, ऐका, समस्त देवाची पंचक्रोशी एकट्या डागीत, परमार्थ करणारा कोळपकर परिवार या डागीत आणि वारकरी संप्रदायाचे महात्मे वर्षभर डागीत येणं चालूच असतं. याचं कारण कोळपकर परिवाराचा परमार्थ हा स्वच्छ आहे आणि त्या पुढचा टप्पा नीट ऐका, परमार्थ करण्यामागचा हेतू सुद्धा तितका स्वच्छ माय बापू. हेतू स्वच्छ असला पाहिजे. हेतू स्वच्छ असल्याशिवाय एवढी वारकरी सांप्रदायिक मंडळी गेले अनेक वर्षापासून इथं जमत असेल तर निश्चित आपला परमार्थ हा फलद्रूप होतोय. अभंग संत जनाबाई माऊलींचा आहे. कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं समस्त कोळपकर परिवार, प्रामुख्याने आमचे परमादरणीय श्यामभाऊ असतील, परमादरणीय मनीष भाऊ असतील, परमादरणीय संजू भाऊ असतील, त्यांचे सर्व बंधू भगिनी हा परिवार. आणि पहा, मला आनंद वाटतोय की श्यामभाऊ असू देत किंवा मनीष भाऊ असू देत, पण त्याही नंतर या सप्त्याची परंपरा आकाश भाऊ असतील, वैष्णव भाऊ असतील, त्याच ताकदीने भविष्यात हे पोरं सुद्धा पार पाडतील बरं का. याच्यात तीळ मात्र शंका नाही. निसंकोचपणे श्यामभाऊचा आकाश भाऊ असेल, मनीष भाऊचा वैष्णव दादा असेल निश्चित, आणि त्या पुढचा टप्पा कोणाला माहीत असेल नसेल, 22 जानेवारीला सगळा भारत विश्वाचा आनंदाचा उपभोग घेत होता आणि 2 वाहक आमचे, एक वैष्णव दुसरा आकाश, अयोध्येत रामलल्लाच्या मंदिरात होते. ही सगळी कौतुकास्पद बाब आहे मायबाप. अयोध्येत आनंद घेतलाय आणि लोक म्हणले महाराज तुम्ही गेले नाही का, तुम्ही कीर्तनातले राम राम करता नाही. म्हणलं आमचे माणसं आम्ही पाठवून दिले. बरोबर एक नाही, आनंद आहे मायबापो. काय माहितीये का, पुढची पिढी परमार्थिक जर असली तर माणसाला आनंद वाटतो. पहा,
पद प्रतिष्ठा सत्ता संपत्ती यानं संपन्नता असणं हे काय श्रीमंतीचं लक्षण नसतं. ऐका, पद प्रतिष्ठा सत्ता संपत्तीने संपन्न असणं हे श्रीमंतीचं लक्षण नसतं. त्या श्रीमंतीला, नीट ऐका कीर्तन, त्या श्रीमंतीला जर परमार्थाचा साज असला तर ती श्रीमंती पांडुरंगाला आवडते. एवढी ताकद परमार्थाची मायबाप, एवढ्या ताकदीचा परमार्थ असला पाहिजे. निश्चित आनंद आहे. चला पुढ्यात चला. अभंग संत जनाबाई महाराजांचा आहे. दादा थोडा आवाज द्यागडा, एवढा आवाज मोकळा असू शकत नाही. महाराजांचा आहे. जनाबाई माऊली स्पष्टपणे सांगतात. काय सांगतात? परमार्थ करत असताना वारकरी संप्रदायाची जी काही प्रस्थांतरी आहे अतिशय गोड. बाकीच्या संप्रदायामध्ये स्वैराचार चालतो, व्याभिचार चालतो, भ्रष्टाचार चालतो. बाकीच्या संप्रदायामध्ये अनेक संप्रदाय सकाळी ओपन होतात, रात्री बंद होतात. बरोबर आहे. पण ना आदि गुरु शंकरा किंवा आपण रोज हरिपाठ गातो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवा सार चोजविले. विश्व माऊली ज्ञानोबारायापर्यंत संप्रदायाची परंपरा आली. त्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय असतील, नाथबाबा असतील, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग बाबा असतील. बरोबर आहे. त्यानंतर ही सगळी गुरुवर्य. आता आमच्या साधकांची माऊली अमुते किर प्रसवली तुझीच कृपा. आता वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं भाग्य जर काय असेल, कीर्तन नीट ऐका डागीतलं, हे वारकरी कीर्तन आहे बरं का. डागीत हाही चालत नाही कीर्तन. बरोबर आहे. ऐका, आता वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या सुवर्ण काळ जर काय असेल बाबा बालाजी गुरुजी, तर कुरेकर बाबाला आम्ही आमच्या डोळ्यानं पाहतोय. आमचं सगळ्यात मोठं भाग्य. बरोबर आहे. बाबाचं नाव काढल्यानंतर अंतकरणातले स्पंदन जागृत होतात. एक महात्मा आम्ही आमच्या डोळ्याने पाहतोय. आमच्या बाबाचं वय आता 100 जवळ गेले आणि ज्ञानोबारायला वारकरी संप्रदाय काहीच मागत नाही. कुरेकर बाबांची 100 एवढ्या ऐश्वर्यात साजरी होणार, एवढ्या ऐश्वर्यात साजरी होणार. पंढरीचा पांडुरंग परमात्मा आळंदीत मुक्कामी राहील आणि ज्ञानोबाराय तो 16 साजरे करतील. इतकी ताकद वारकरी संप्रदायाची. या अशा कीर्तनाची संप्रदायाला गरज आहे. पण आता शोकांतिका माय बाबा, मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही. पहा, सयत प्रमाण कुर्ते लोक स्तज्ञान वर्तते, येत वडील जे करीती तया नाव धर्म ठेविती, तेचे अनुष्ठिती सामान्य सकळ आगा स्वधर्म आपुला, जरी का कठीण झाला परी अनुष्ठीला तोची भला देखे, याचा धरीना अभिमान करीना फुले जतन. इथून पुढच्या काळात पैसा टिकवण्याची गरज नाही. इथून पुढच्या काळात नाव टिकवण्याची गरज नाही. इथून पुढच्या काळात श्रीमंत होण्याची गरज नाही. इथून पुढच्या काळात परंपरा टिकवला तो समाजात श्रीमंत म्हणून ओळखला जाईल. बाबा, परंपरा महत्वाची आहे. उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा भालागी, केला भोगवटा भालागी, केला भोगवटा केला भोगवटा भालागी. वाह. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हालागी. ऐका, जनाबाई माऊली म्हणतात बाबा काय, ऐसा पुत्र देई संता, तरी त्या आवडी आवडी. बरोबर आहे. तरी त्या आवडी त्याच्या अंतकरणामध्ये पांडुरंगाचीच आवड असली पाहिजे. बरोबर आहे. पांडुरंगाचीच आवड असली पाहिजे. काय सांगू, गु पाठे बर का, गो नाही पाठ. अभ्यासोनी प्रकटावे, प्रकटोनी असावे, प्रकटोनी नासने बरे नव्हे, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती, तेव्हा केवी लोकाच्या मनीवरी जे. विठ्ठला अनिल भाऊ म्हणत असताल पंक्या फुगेवाडीत 12 हाणायला यायचा, 15 अध्याय पाठ नव्हता यायचा आणि ही एवढा अभ्यास केला कवयानं, पण केला बरं गुरुजी. विठ्ठला ऐका, इथं डागीत काय असा प्रोटोकॉल नाही. तुम्ही कीर्तन असंच करा आणि एवढ्याच वेळ करा आणि हे टाइम आहे महाराज वेळेत, असं काय नाही.
डागीतलं कीर्तन म्हणजे आम्हाला परक कीर्तन वाटत नाही. बाकीच्या कीर्तनात लोक कार्यकर्ते भाऊ फोन बंद ठेवायला वैतागाला बालाजी गुरुजी महाराज कुठरोक आले अहो इथरोक आलो. महाराज तुम्ही जेवणात काय घेणार. एकतर इतका भारी भेटला महाराज 10 दिवसाचा सप्ताह आहे कितवा दिवस घालायचा. म्हणलं कोणता घाल फक्त 10वा घालू नको. शांभाऊ कोणता दिवस घाल म्हणलं 10वा घालू नको. विचित्र लोक एवढे मोठाले हार एवढे मला पहिलीच हाराची भीती वाटते. हारामुळे राजीव गांधी गेले आपला नंबर लागला. आनंद आहे माय बापू. आणि इकडे पहा आनंद हा पैशाने मिळत नाही. परमार्थातला आनंद एक पराकोटीचा आनंद आहे. तुकोबारायचा आनंद पहा, ज्ञानोबारायचा आनंद पहा, वारकरी संप्रदायाचा. मी नेहमी कालच कीर्तना स्टेटमेंट होतं माझं. वारकरी माणसाची देव परीक्षा घेतो, गंडांतर आणतो, दुःखात टाकतो, संकट टाकतो. पण लोक म्हणतात इतके संकट, एवढा कर्जबाजारी, एवढा वैतागलेला तरी देख्या अखंडित प्रसन्नता. पहा त्या वारकऱ्याचा चेहरा, पहा चेहरा पहा त्या वारकऱ्याचा. देख्या अखंडित प्रसन्नता असणे जेत चित्ता तेथ रिग्ने नाही समजता संसार दुःखा. परफेक्ट ओवी ज्ञानोबारायची. ऐका वारकरी एवढा ऐश्वर्य संपन्न असला पाहिजे, एवढा ऐश्वर्य संपन्न असला पाहिजे. श्रीमंताला पण रिच येणाऱ्या लोकांना पण वारकऱ्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या श्रीमंतीचा गर्व नाहीसा झाला पाहिजे. एवढी ताकद वारकऱ्याची. सांप्रदायिक माणसानं लुचपुच नाही राहायचं, टाईट राहायचं. असं वजनात म्हणजे वेगळं वजन नाही, उगा अहंकाराने मिरवायचं. इथं आल्यानंतर प्रेमानंच कीर्तन सेवा म्हणून करायचं. जे असेल ते रामकृष्ण हरी. ऐका वारकरी संप्रदायाची जी आचारसंहिता आहे देवाबद्दल आवडी पाहिजे. आता आवडीचा विषय प्रस्थानावर जास्त करत नाही. गुरुवारी मंडळी आहे सगळी. आता गुरुवारी शिवाजी बाबा असतील, रामदास मामा, हे 2 माणसं असे आहेत. कुणाला त्यांच्याबद्दल काय वाटतं, मला काय वाटतं, मी मोकळ्या मनाने या डागीत या पांडुरंगाच्या साक्षीने सांगतो. रामदास महाराजाचे आणि शिवाजी महाराजाचे या पंकजवर एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत, कातड्याची चप्पल करून जरी घातली तरी फिटणार नाहीत. हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो. बरोबर आहे की नाही. फक्त आता काय मी फिरतो, ते आळंदीत असतात, कधी भेट होती कधी नाही. आता लोक आम्हाला पैसे देतात, मानपान देतात, सोनं नाणं, पैसा अडका, किती पैसे घ्या महाराज, एकदा भेट द्या, असं करा तसं करा. पण आम्हाला ज्यावेळेस कोणीच नव्हतं. आता लोक लय असतात. श्रीमंत झाला माणूस जेव्हा गरीब असतो का तेव्हा त्याची पाहुणे नसतात बरं शांभो. त्याची बहीण नसते, भाऊ नसतात, माय नसती, बाप नसतात, आत्या नसती, मावशी नसती, कोणी नसतं. पण माणूस श्रीमंत झाला ना वैष्णव दादा, माणसाचे मग नातलग जुळतात. आता आमच्या इकडे नवीनच फॅड निघाला. निवडणुकीला माणसं निवडून आले की ते जवळचे म्हणतात ते शेंबडे मेंबडे चमचे ते आमचा पाहुणा आहे बरं. आता मंत्री यायचा पाहुणा झालाच कधी, कवा याच्या लग्नातच दिसला नाही. ती कळतंय का. मोठा झाला म्हणून नातलग करू नका. नीट वाक्य ऐका. मोठा झाला म्हणून नातं जोडू नका. वारकरी संप्रदाय सांगतो थोरपणा पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगा धाकुटे व्हायचे ते जवळीक माझी, मोठं कुणाला म्हणायचं दया घना. देवाने एका वाक्यात माऊलींनी सांगितलं ज्या माणसासोबत राहिल्यानंतर आपल्याला लहानपणा वाटत नाही तोच वारकरी संप्रदायात मोठा. लहानपणा वाटला ना पाहिजे, नाही तर मोठ्यासोबत गेल्या फटफजिती होती. माय बापू महाराजाला आवाज जमत नाही, महाराज झोपलेत, महाराज उठले, कशासाठी. एवढा भोगविलाच कामाचा नाही. पांडुरंगाबद्दल आवड पाहिजे. आवडी आणि लाजवी व्यसन हन शिनवी आम्हा तयाचे व्यसन, ते आमुते देवतार्चन किंबहुना समाधान तो मिळतय, तो करीते तुली पूजा, तो जल्पी तो जपू माझा, तो निजे तो कपिध्वजा समाधी माझी, तेही प्राणा परोते आवडती मज निरुते. आज शांभावनं सांगितलं जितक्या वया जास्त म्हणशील तितका प्रसाद. आपल्या दोघांनी भाऊ ठरलेलं. आता सांगा बाबा, नाही तर म्हणत नाही. विठ्ठला विठ्ठला. आनंदाचे बरं का. ऐका. तेही प्राणा परोते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. आवड ही देवाबद्दल पाहिजे. आता कुटुंबात 4 माणसं असतात. थोडं ग्रामीण भागातला विषय आहे. कुटुंबात वहिनी 4 माणसं असतात. म्हातारा येतो म्हणतो बापा काय लावायचं नको लावू, पण मिश्राजीचं शिवपुराण लागलं पाहिजे. 1 लोटा जल सब समस्या का हल. बरोबर आहे. मिश्राजीचं शिवपुराण ऐकल्याशिवाय मी भाकरीला हात लावणार नाही म्हातारा म्हणतो. म्हातारा 2 तास 4 ते 6 पाहतो बालाजी गुरुजी. आणि बाबा 2 तास शिवपुराण पाहिलं की लगेच शाहूकार येतात. म्हाताऱ्याचा पोरगा कारभारी, काय ते शिवपुराण लावलं, काय कामं धंदे नाहीत, माणूस वैतागून येतं. कोणाचं देणं घेणं तुम्हाला माहिती आहे का. कारभाऱ्याला किती ताण असतो. म्हातारा म्हणते काय झालं मला, काहीच नाही, ते बंद करा, मला या लोकसभेच्या घडामोडी पाहू द्या, टीव्ही लावा बातम्या.
ते बातम्या पाहते. पोरग म्हणते बाबा 8 महिने शाळा, एवढं मोठं अंगावर माझ्या ओझ, कोणाच्या खांद्यावरी कोणाचे ओझे, 20,000 तुम्ही भरता निवांत, आम्ही असतो ना आमच्या अंगावर एवढं ओझ कशाचं, दप्तराचं, वह्याचं, पुस्तकाचं, गॅदरिंगचं वेगळंच, बरोबर आहे, सगळं ओझ ओझ ओझ. आता कुठंतरी मार्च ते मे आम्ही निवांत असतो, थोडं कार्टून पाहू द्या. पोरग काय म्हणतंय, तुमचं पुराण बंद करा, तुमच्या बातम्या बंद करा, मला कार्टून पाहायचं. पोरग नेमकं कार्टून पोराच्या रंगात येतात की बाई म्हणते माझा स्वयंपाक झाला, सगळ्याला खाऊ घातलं, मला आता बातम्या पाहायच्या. बातम्या पाहतात बाया. मी म्हणजे मुद्दा म्हणायला बातम्या. माता मावल्यानो, आता आम्हाला मालिका पाहायची. आता मला तुम्ही सांगा, एका कुटुंबात 1 TV, माणसं 4, पिंडे पिंडे मतीर भिन्न, हा आवड एकसारखी आहे का? बोला. पण ज्ञानोबारायला जर विचारलं बालाजी गुरुजी, ज्ञानोबाराय स्वाभिमानाने सांगतात, माझ्या जीवाची जी आवड आहे ना ती सगळ्यात वेगळी. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची पंढरपुराला येईन गुढी. गुढी ज्ञानोबाराय म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडलिक. ज्ञानोबारायला विचारा, नामदेवरायला विचारा, देह जावा अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. तुकोबारायला परत विचारा, एक धैर्यला चित्ती. सगळ्या भक्ताचे तुम्ही चरण पहा, सगळे फिरून फिरून पांडुरंगाच्या देवळा पुढेच येतात. देवळापुढे, देवळाच्या बाजूला जातच नाही. त्यांची आवड देव, देवाची आवड भक्त, भक्ताची आवड देव, देवाची आवड भक्त. आता आपल्या आवडीबद्दल न बोललेलं बरं. एक नवरा बायकोला म्हणे झेंडूबाम पावते जरासा. झेंडूबाम माहिती आहे ना तुम्हाला? झेंडूबाम पावते. ती म्हणे काय हो, लग्न झाल्यापासून सारखं झेंडूबाम मागता, लग्नाच्या अगोदर सांगायचं ना डोकं दुखतंय. तो म्हणला पहिले दुखत नव्हतं, तू आल्यापासून जास्त दुखते. म्हणजे काय विठ्ठल ऐका, मी माझ्या पदार्थ सांगत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात गड्या, चित्तारा धेले स्त्रियेचे छंदे नाचे, माकड गारुड्याचे जैसे हो, आव्हाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधीची उपलक्षणा करा संसार. आणि ह्या ओव्या ऐका आता. तैसी श्लोक द्राक्षलता, मांडव झाली असे गीता, संसार पतश्रांता, संसारा एवढे थोर ओझे, संसार ऐसा दुस्तर, संसार ऐसा दारुण. आता किती ओव्या सांगून किती प्रमाणात सांगू, किती सांगायचं ऐका. संसार गलित गात्र करतो, संसार पीडित करतो, संसार ग्रासित करतो. म्हणून संतांनी एकच ठरवलं. जनाबाई म्हणतात, बाबा देवाची आवड पाहिजे, अभंगाचं पहिलं चरण. ऐसा पुत्र दे, ऐसा पुत्र दे संता, 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 ऐसा पुत्र दे संता. तरी त्यावर पंढरी नाथा, तरी त्यावर पंढरी नाथा, चित्ता नित्या
ऐसा पुत्र देई संता तरी त्या आवडे पंढरीनाथा. देवा द्यायचा असेल तर असा पुत्र दे, पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा ती लोकी झेंडा. आता गुंडा म्हणल्यानंतर आमच्या मराठवाड्यात तर म्हणतात ते का दादा आहे का डॉन आहे. गुंडा म्हणजे वेगळा शब्द आहे. पण ऐका, तुकोबाराय ज्ञानोबारायचे शब्द जे असतील ते शब्द परमार्थिक जर असतील तर ते समर्पक असतात. त्यांचा अर्थ संसारिकानं लावू नये. तुकोबाराय ज्ञानोबारायच्या शब्दाचा अर्थ संसारिकाच्या कोटीत बसत नाही. याचं कारण त्यांच्या शब्दात संसारिक कोटीत बसत नाही. आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही. ज्ञानोबारा लगेच म्हणतात चौथ्या अध्यायाच्या सरते शेवटी, बिंब तरी बचकेची एवढे परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाढे अनुभवावी की. चौथा अध्याय काढून घ्या, सरते शेवटीची ओवी आहे. म्हणजे सूर्य जरी डागीत एक दिसत असला, हिंगोलीत एक दिसत असला, मुंबईत दुबईत एक दिसत असला तरी सूर्य एकच आहे, अनेक नाही. तसं शब्द ज्ञानोबारायचे आहेत, शब्द तुकोबारायचे आहेत. ते तुकोबाराय ज्ञानोबारायचं धन आहे. निश्चित माय बाप हो, जनाबाई महाराजांना तो मुलगा सांगणं म्हणजे पुरस्कृत वाटला. याचं कारण मुलगा येणारी पिढी चालवत असतो. पहा, कोरोनाच्या काळात आम्हाला टेन्शन होतं आमच्या लेकरा बाळाचं काय होईल. अर्धाच्या काय देऊन सांगतो, कोरोनात आम्हाला टेन्शन होतं आमच्या लेकरा बाळाचं काय होईल. हे शेत कोणाच्या नावानं करायचं, ती प्लॉटिंग कोणाच्या नावानं करायची, दागिने सोडून आणायचे का बँकेतच ठेवायचे, पैसे दिलेले कोणाला मागायचे का तसेच बुडू द्यायचे. पण पंढरपूरच्या फडकऱ्यांना काळजी होती आपल्या बार्शीचा आणि एकादशीचा भजनाचा नियम कोण चालवणार. नीट ऐका, कोण चालवणार. या नारदाच्या गादीवर सांगतो, बायकोनी टाळ घेऊन म्हणायचं महाराजांनी विना घ्यायचा, पंढरपूरची दशमीची प्रदक्षिणा करायची, महाराजांनी एकट्यानं कीर्तन करायचं. आमच्या आईसाहेबानं गुरुवारी जयवंत महाराज बोलले ज्यांच्याकडे मी शिकवलो, एकटीने टाळ वाजवायचा, लहान्या मुलांनी 7 वर्षाच्या पखवाद वाजवायचा आणि नेमानं टळे निर्धारी ऐसा पुत्र देई संता. जो वाडवडिलांची परंपरा निष्णातपणे चालू शकेल ऐसा पुत्र देई संता. पुत्र कसा देई, चौकातून उचलून आणण्याचा पुत्र नको. 6 वाजले की काय काय मायबापांना टेन्शन आहे, पोरगा कुठं पडला असेल. आमच्या गावाकडं तर तेच आहे बाबा. आमचा पिंटू कुठं पाहिला का तुम्ही महाराज. मी म्हणलं मी गावगाव बोंबलत फिरतो, गावात कशाला पाहू. बरोबर आहे की नाही, गावात नसतोच आपण. ऐका, सांगण्याचं तात्पर्य कुठंतरी परमार्थिक संस्कार असले तर ती वेळ येत नाही. परमार्थिक वसा वारसा माणसाला उज्ज्वल भविष्याचा धनी करतो. परमार्थिक माणसं ज्ञानोबाराय तुकोबारायचे पाईक माणसं जे असतात ना, ज्ञानोबाराय तुकोबाराय त्यांना कधी एकाकी पडू देत नाहीत. पण बहुतांश लोकांचा ज्ञानोबाराय तुकोबारायवरचा विश्वास कमी पडतो. ज्ञानोबारायवरचा विश्वास ज्याचा कमी पडला त्याला आयुष्यात तडा जाणार. तुकोबारायवरचा विश्वास ज्याचा कमी पडला, शब्दावरचा त्यांच्या वैयक्तिकवरचा, त्याला तडा जाणार. ज्याला आयुष्यात आकाशाची उंची गाठायची आणि व्याप्त जीवन जगायचं, जगाने सलाम करल असं वाटत असेल, त्यानं ज्ञानोबाराय तुकोबारायच्या शब्दावरचा विश्वास तुझभर सुद्धा कमी होता कामा नये. त्या माणसाला ज्ञानोबाराय तुकोबाराय कधी फरक करणार नाही. ऐका, कमी पडू देत नाहीत. जनाबाई महाराज म्हणतात बाबा ऐसा पुत्र देई संता. अनिल गुरुजी, आता ऐसा म्हणल्यानंतर कैसा, बरोबर आहे की नाही. आपण समानार्थी शब्द वापरतो. खरं आहे म्हणून खोट आहे, दिवस आहे म्हणून रात्र आहे, चोर आहे म्हणून शाहू आहे, कीर्तन आहे म्हणून. ऐका नाही, ऐका, ऐसा म्हणजे कैसा. कैसा पुत्र देई अभंगाचं दुसरं चरण. गीता नित्य गीता नित्य ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी प्रेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. जोरदार टाळ्या होत्या या गुणवान मंडळीसाठी माझ्या. गीता नित्य नेमे. गीता ही वारकऱ्यानं नित्य नियमानच वाचली पाहिजे. गीतेचं सार खूप आहे माझ्या बापू. नाथ महाराजांनी म्हणावं, एकदा दोनदा तीनदा गीता जर मुखानं म्हणली तर त्या माणसाला बाकीचं काळजी करायचं काम. गीता 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 वाचे जे मनाती नाही वृत्ती दया नाही पुनरावृत्ती. गीता 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 वाचे रे मनाती नाही पुनरावृत्ती दया नाही पुनरावृत्ती नाही पुनरावृत्ती दया. ऐका, गीता 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 वाचे जे म्हणती. जे संजू भाऊ, गीता गीता गीता. भाग्यवान माणसं असतात ज्यांच्या पत्नीचं नाव गीता असतं. गीता गीता गीता. पण माणसं एवढे खतरा असतात, गीता म्हणणार नाहीत. ए गीते. जगात एकच नाव असं आहे, ते तुम्ही उर्मट सारखं म्हणलं तरी गोड लागतं. ते म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबा रायचं नाव. नीट ऐका, कैवल्य. कैवल्या. कैवल्य म्हणा किंवा कैवल्या म्हणा. आरती ज्ञान राजा. राजा आहे बरं, ज्या नाही. बहुतांश लोक त्यांच्या पाया पडायला पाहिजे ज्या म्हणतात. आरती ज्ञान राजा महाकैवल्य ते जा. कैवल्य म्हणा किंवा कैवल्या म्हणा, शांभाऊ गोडच वाटते. बाकीचे नाव पंकज, पंक्या. या आमचा एक मित्र आहे मुस्लिम समाजाचा फळावाला. मी गावातून चाललो, आता कीर्तन वगैरे गाडी आता काचा खालीच असतात. नाही तर मग लोक म्हणतात हे जास्त मोठी झाली न होऊन, तर लोक म्हणतात हे जास्त कचरा आहे. आता मी सरळ सरळ बरं भाऊ, पण लोकांचा आक्षेप आहे. मग ते म्हणते हो देखो हमारा पंक्या महाराजा रा. अरे फळ वगैरे कुठले की जाणे काय असतं. आपण किती जरी मोठे झालो, नीट ऐका वाक्य, आपण किती जरी आकाशाला गवसणी घातली तरी आपल्या माणसाला आपण मोठं कधीच वाटू द्यायचं नाही. त्याचं कारण आपले माणसं कधी कामी येतात हा काळाचा नियम असतो माय बाप. पण काय काय माणसांना वाटतं आम्ही मोठे झालो. आम्ही अजिबात नाही. आपण मोठे नाहीत. ज्ञानोबा राय तुकोबा रायपेक्षा या जगात देव सुद्धा मोठा नाही बाबा. गीता ही नित्य नेमानच वाचली पाहिजे. पण शोकांतिका हे संजू भाऊ, जी गीता ध्यान मंदिरात, जी गीता ज्ञान मंदिरात, जी गीता विद्या मंदिरात पाहिजे, मैं सब झूठ कहूंगा, झूठ के शिवाय झूठी कहूंगा, सच कहूंगा नहीं. ऐका, गीता काय माय बापू. गीता निष्कपट माय. तेथ हरुमनी नेनिजे किंवा तेथ शंभूचेही तप न पुरे. महादेवाचं तप पुरत नाही शांभाऊ, बरोबर आहे. तेथ हरुमनी नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे. गीता तत्व गीता आहे माय बापू. तैसी श्लोक द्राक्ष लता किंवा गीतेबद्दल इतकं बोलले ज्ञानोबा राय, इतकं बोललेले आहेत. गीता सामान्य नाही. आपण म्हणतो गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र विस्तरे किम अन्ये शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभस्य. अहो सोपं आहे ना. देव सहज बोलले तर गीता निर्माण झाली. रिकामे तोंड सहज करो गेले बडबड पर गीता ऐसे कोड आतुडले जगी. परी गीता ऐसे कोड आतुडले जगी. गीता सामान्य नाही. पहिला श्लोक काय गीतेतला पटकन बोला, कीर्तनाला वेळ कमी. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. बरोबर आहे. शेवटचा काय, शेवटचा शब्द धर्मा नीतीर मतीर. पहिला शब्द काय धर्मक्षेत्रे मधला ध आणि नीतीर मम मधला धर्म म्हणजेच गीता आहे. पहिल्या श्लोकातला ध आणि शेवटच्या श्लोकातला म. धर्म म्हणजेच गीता आहे. तुम्ही पहिला अध्याय काढला पहिला अध्याय. पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत जा. कर्म, कर्म संन्यास, ज्ञान,
विज्ञान अहो ज्ञानोबारायांनी एवढं अचूक टिपलं. पण त्याहीपेक्षा गीता वाचत असताना माणसानं त्याचं पठण केलं पाहिजे, रोज मनन केलं पाहिजे, त्या गीतेच्या शब्दाची सेवा घडली पाहिजे. पण आपण ती गीता वाचत नाही. ताकद आहे मायबाप हो. सामान्य माणसाच्या हातातून प्रस्तावना आली तर आपल्याला मोठेपणा वाटतो. उपक्रम, उपसंहार, षष्ठी विभक्ती, प्रत्यय, भांडारकर, विचारसागर, काय प्रस्तावना पाहिली की पुस्तक कळतंय. मी प्रस्तावना लिहिली बरं का, पाहायचं कामच नाही. तुम्ही लिहिली म्हणजे फेलच असणार. बरोबर आहे. मी प्रस्तावना लिहिली. ऐका, काय ग्रंथाची प्रस्तावना पाहिली तर डोळ्यात पाणी येतं. गुरुनाम गुरु सोनोपंत मामा दांडेकरांच्या ज्ञानेश्वरीची प्रस्तावना पहा. बुद्धिवंताचा आवाका चुकतो माय बापू हो. शिवाजी बाबा रडू येतं ती प्रस्तावना वाचताना. अशी मामासाहेबांना प्रस्तावना केली. आपण एक अभंग पाठ केला आणि 3-4 ओव्या म्हणल्या तर आपण म्हणतो आपल्यासारखा कीर्तनकार महाराष्ट्रात नाही. हवाच केली. सोपं नाही माय बापू. ऐका, पूर्वासुरीने जेवढा त्याग केला पहा. एक मोठं उदाहरण देतो आज पांडुरंगा दागीतल्या पांडुरंगाच्या साक्षीनं. 2009ला एक घटना घडली. गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचे अध्यापक, संस्थेचे अध्यापक शांताराम गुरुजी, त्यांचे एकनिष्ठ शिष्य होते गुरुनाम गुरु वैराग्यमूर्ती विठ्ठल बाबा घुले. नामदास महाराजांच्या वाड्यात शांभाऊ ते राहायचे. सकाळी 3:45ला देह सोडला आणि अंतविधीला 6,330 रुपये लागत होते शांभाऊ. तेवढेच पैसे बाबाच्या उशाखाली होते. तेवढेच पैसे लागले. याला साधूचं जीवन म्हणतात माय बाप. एवढं सोपं नाही. आपल्या इथं काय आपल्याला कळतं का? मरण कळतं का? जन्म कळतं? नीट ऐका. नगर बीड हायवेची त्या काळात 40 एकर जमीन विकून शांताराम गुरुजीचा दावा खरा करणारे गुरुवरे घुले बाबा होते. माहिती काय? शिवाजी बाबाला विचारा, मामाला विचारा. असे शिष्य आणि असे गुरु. आता तयोर गुरु शिष्य चित्त प्रहार कहा. पहिले गुरु शिष्याच्या चित्ताचं हरण करायचे. तयोर गुरु शिष्य चित्त प्रहार कहा. ययोर गुरु शिष्य वित्त प्रहार कहा. गुरुजी तुमच्याकडे क्लास करायचा, पैसे किती देणार ते सांगा. बरोबर आहे. काळ बदलला. कालाय तस्मै नमः. सांदीपानी ऋषींकडे कृष्णदेवानी सगळ्या कला घ्याव्यात. योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ. रामाला एका वाक्यात सांगितलं वसिष्ठ ऋषीने, राम जी गुरुदेव नित्य सज्जन संपर्कात. नारद भक्तिसूत्र दुसंग सर्वता त्यज्यहा. माणसाने नेहमी चांगल्याच्या बैठकीत बसावं. येड्या लोकांच्या बैठकीत बसलं लोक म्हणतात तुम्ही आमचा फोनच उचलत नाहीत, तुम्ही येडे ना, आम्हाला जास्त येडे करता. कळतंय का माझं बोलणं? ऐका, मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही. विचाराची उंची, आचाराची उंची काळानुरूप वाढवावी लागते. चांगल्या लोकांचं ऐकणं लागतं. आणि ज्याला उत्तम वक्ता व्हायचं, ज्याला उत्तम माणूस व्हायचं, त्यानं ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी आणि कृष्ण परमात्म्याच्या गीतेचं अखंड वाचन केलं पाहिजे. महाराष्ट्रातला वारकरी कोण? ऐका, महाराष्ट्रातला वारकरी कोण? ज्याच्या दिवसाची सुरुवात गाथा ज्ञानेश्वरी गीता या ग्रंथाने होते. नीट ऐका, ज्याच्या दिवसाची सुरुवात गाथा ज्ञानेश्वरी गीता या ग्रंथाने होते आणि ज्याच्या दिवसाचा शेवट हरिपाठ या संहितेने होतो, तोच महाराष्ट्रातला वारकरी. बाकी मग गंधावर जाऊच नका बाबा. काय तुमच्या मालकाच्या गळ्यात माळी, ठोकर ठोकर, गंध एवढा मोठा. तुम्ही आपल्या मालकाच्या गंधावर जायचं नाही. कीर्तनात लोक इकडं बसले तिकडं पोत्यात चपलं घालणं चालू आहे. कळतंय का? बाह्य रंगाचा परमार्थ ज्ञानोबाराय तुकोबारायला अपेक्षित नाही. ज्ञानोबारायच्या समाधी पुढे बसा आणि सांगा माऊली मी एवढं चुकलो, माऊली माफ करतात. माऊली ताकद आहे. आमचा अनुभव स्वतःचा माझा मी सांगतो. ज्ञानोबाराय एवढं माफ करणारे दुसरे संत जगात नाहीत. फक्त स्वच्छ अंतकरणानं माऊलीच्या समोर जायचं म्हणलं की लेकरू होऊन जाणं लागतं. कळतंय का? आईला पैसे मागायचे खाऊला की नम्रता धारण करलं ते, आई मला 1 रुपये दे ना. आणि आईला म्हणलं आई मला 10 रुपये पाहिजे. आई हा धपाटा टाकते की पोरं 3 वर्ष जवळच येत नाही. माऊलीच्या पुढ्यात जायचं तर नम्रतेनं जायचं. कडक कपडे घालून माऊलीच्या तिथं जायचं नाही. सेंट मारवत मिरवायचं नाही. माऊली मी तुमचा आहे, आहोता ह्याचे लागता झटे, त्यांनी अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचेनी, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो या मातेचा सोयरा के तुला पा. ज्ञानोबारायच्या पुढ्यात जायचं असेल तर लेकरू म्हणून जा, बाप म्हणून नाही. एक जुनी गोष्ट आहे. गुरुवारी प्रमोदाना जगताप कीर्तनात सांगायचे, बाबा महाराजांचे पंजोबा दादा महाराज सातारकर
कॉटन ग्रीनला बंडूबाबा ज्ञानेश्वरी सांगायचे आणि ते आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगायचे शांभाऊ सकाळी 5 वाजता. मग का आता बाणगुळ लोक असतात, शंभू तेत आंबेका, रावो तेत कटक, रावो तेत कटक, सौजन्य तेत सोयरिक, वन्नी तेत दाहक, सज्जन तिथं दुर्जन. बरोबर आहे ना? निश्चित माय बाप हो. लोक म्हणले अहो पारशानं कुठं ज्ञानेश्वरी सांगतात का? उत्तर त्यांचं ऐका. पत्रकारांनी लाईव्ह पत्रकार परिषद घेतली. श्रीकांत गुरुजी दादा महाराजांनी एका वाक्यात सांगितलं, लहान बाळाला रात्री 2ला आईची भूक लागली, दूध प्यायचं असेल तर आई म्हणते का बाळा तू ब्रश केला, तू दात घासले, तुझा वास येतोय, घाण वाटतंय? नाही, आई चुपचाप त्याला अमृत कुंभातलं दूध पाजते. तसं ज्ञानेश्वरी आमची आई आहे. आम्हाला जेव्हा दूध पिऊ वाटलं तेव्हा आम्ही पिऊ शकतो, जेव्हा वाटलं तेव्हा. निष्कपटपणाने गीता आणि ज्ञानेश्वरी. आता विषय ज्ञानेश्वरीचा आला. ज्ञानेश्वरीबद्दल बालाजी गुरुजी, अनिल गुरुजी जेवढं सांगावं तेवढं कमी. मी नेहमी सांगतो ज्ञानोबाराय असा विषय आहे जे देवाला थोडं धाडसाने बोलतो, प्रौढीवादाचा विषय आहे. ज्ञानोबारा कृष्ण परमात्म्याला शांभाऊ जे गीतेत बोलायला जमलं नाही ते ज्ञानोबारांनी सहज बोलले ज्ञानेश्वरी. फक्त ज्ञानेश्वरी वाचून कळायला पाहिजे, तेव्हा कळतं की देव काय बोलले. देव काय बोलले पहा. देव रागात बोलले, क्लैब्य मास्मगम पार्थ नैतत्व उपपद्यते शूद्र मृदय वल्यम त्यक्तो तिष्ठपर्यंत प. माऊलीने लगेच मवाळता घेतली. सांडिये मूर्खपण, उठी गे धनुष्यबाण, येड्यासारखं काय करायला, ते आपलेच आहेत ना, जाय असं माऊली म्हणले. देव म्हणले तुझ्या का हातात बांगड्या भरल्या का? देव म्हणले क्लैब्य मास्म, क्लैब्य म्हणजे नपुसक, बरोबर एक नाही. क्लैब्य मास्मगम पार्थ नैतत्व उपपद्यते. उर्मटपणानं देवाने शब्द वापरला. ज्ञानोबाराय म्हणतात सांडिये मूर्खपण, उठी गे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन्न कारुण्य तुझे, निवत कवचाचा ठाव फेडिला, पवाडा तुआ केला गंधर्वासी, तुझे नि नामे दिशालंगीचे. अर्जुना तू काय सामान्य आहे का? निवत कवच नावाच्या राक्षला आहे का? मुष्टी प्रहारामध्ये चितपट करणारा तू अर्जुन, तू काय सामान्य आहे का? वपू काळे साहित्यकार आहेत पुण्यातले. वपू काळे साहित्यकार भरपूर आहेत बालाजी गुरुजी आहेत ना. वपू काळे, नास फडणीस, विवा शिरवाडकर, गदी माणगुळकर, कवी कुसुमाग्रज, शिवाजी सामंत, बाबासाहेब पुरंदरे, आचार्य आत्रे, बरोबर आहे. एवढे साहित्यकार असू द्या, पण साहित्य काळाच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे माऊलीची ज्ञानेश्वरी माया. आणि जनाबाई महाराजांनी किद्दा म्हणलं बालाजी गुरुजी, भाव अक्षराची काठी, भाव अक्षराची गाठी, भाव अक्षराची गाठी, भाव अक्षराची गाठी. जोरदार टाळ्या बालू महाराजसाठी होत्या. ते हे माय ज्ञानेश्वरी. आणि खरं सांगू का, आज अंतकरण भरून आलं माय बापू हो. ज्ञानेश्वरीचा नाद नाही करायचा. वाह वाह. ज्ञानेश्वरी एखाद्या माणसाला काय देऊ शकते. तुम्ही महंत गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री पहा. काय काय आता वारकरी संप्रदाय जातीवाद भरपूर आला, त्याला मी अपवाद आहे माय बापू. मी सांगतो नामदेव महाराज शास्त्रीचं ऐश्वर्य कुणामुळे असेल तर फक्त ज्ञानेश्वरी ग्रंथामुळे. आणि ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी. आता गुरुवर्य शिवाजी बाबा असतील, रामदास मामा असतील, ते असण्यापेक्षा या डागीनं मला लहानपणापासून पाहिलं. तुम्हाला माहिती आहे संजू भाऊ, मी डागीत यायचो किती शांत होतो. या आपल्या विहिरीला या 2008 साली आपल्या चिकू काकाची विहीर बांधलेली नव्हती. आम्ही तिच्या धोतर सोडायचो, खाली उतरायचो, अनिल महाराज पवायचो. मग मनीष भाऊ म्हणायचे रामदास मामा कसला पोरगा आणला राव, काही झालं तर काय करायचं. मग भाऊ बोलायचे जरासं, मी म्हणायचो काळजी करू नका,
मी परत जात नाही. परत भाऊ तिकडं खामगावकडे चक्कर मारायला गेले की लगेच पाहून इकडे यायचं. बरोबर आहे. अवकाळीपणा. मी पण लहानपणी एक जण म्हणले तुम्ही ढोरं वगैरे चारायचे का? भाऊ मी नाही का प्रामाणिकपणे सांगतो नारदाच्या गादीवर, मी पण ढोरं वळायचो बालाजी गुरुजी अनिल गुरुजी. पण माझा चांगला एक स्वभाव होता. मी माझ्या घरच्या वावरात कधी ढोरं चारले नाही, शेजाऱ्याच्याच वावरात चारायचे. आपल्याला काय स्वर आहे का ताल आहे का काय आरोह कळतात का अवरोह कळतात. पण ऐका, काय काय गोष्टी नमूद केल्या पाहिजे. गुरुवर्य जयवंत महाराज बोलले असतील, चांगल्या चांगल्यांचं ऐकलं, चांगल्या लोकांच्या बैठकीत बसलं, ज्ञानेश्वरी कळते माय बाप. आणि ज्याला आयुष्याचं सोनं करून घ्यायचं असेल, जे ज्ञानगंगे नाहले पूर्णता जेवोनी धाले, तयाचे आले शांतीचे पालव नव्हे. ऐका, ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानगंगे स्नान करायचं ना, काळजी करू नका. अहो तो चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. येर माणूस पण ते भांब लौकिक भागू, पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपाधी. देखा साधकोनी गोनिया जाय, तेथ मागा पाऊलाची ओळ राहे, तेथ ठाई ठाई होय अनिमादिक. अनिमा महिमा लघिमा. ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी काय नाही हो ज्ञानेश्वरीत बोला. कर्म नाही आहे, धर्म नाही आहे. कर्म कसं पाहिजे? कर्मण्येवाधिकार असते, निष्पाप कर्म पाहिजे, पाप करू नये. अर्जुनाने प्रश्न विचारला दुसऱ्या अध्यायामध्ये, आता केन प्रयुक्तम पापम चरती पुरुषा देवा या ऐसे कैसे ज्ञानियाच्या तिथी भ्रंश मार्ग साधन येणारीसे. सगळ्या वया पाहून घ्या. देवा असं कसं लोक पाप करतात? अर्जुन देव म्हणतो मलाच कळत नाही. तुम्हाला नाही तर कोणाला कळायचं? लगेच कर्मसन्यास झाला. 6वा अध्याय काढा योगाचा. अहो रडतं माणूस. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं योगाचं. उत्तराभिमुख बैसोनी, शिवाजी बाबा उत्तराभिमुख बैसोनी. वैष्णव दादा, निसर्ग कसा रंगवला पहा ज्ञानेश्वरीत. थोडं ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय श्यामभाऊ. निसर्ग असा रंगवला, पिंपळाचं झाड पाहिजे, महादेवाचं मंदिर पाहिजे, मोर तिथं येऊन बसायला पाहिजे, खळखळ पाण्याचा झरा पाहिजे. माऊली म्हणतात मी तिथं बसलेला आहे आणि एकच वाक्य वापरलं, हो का मयुरी आम्ही नान म्हणू. तिथं जर मोर येऊन बसला तर माऊली म्हणे त्या मी मोराचा तिरस्कार करणार नाही. सिंह पाणी प्यायला आला तरी मी त्याला शब्द सुद्धा बोलणार नाही. असे संत ज्ञानोबाराय. अहो ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी एवढी ग्रेट आहे. तुम्ही जर खोली गाठण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या हाताला मोती लागतील, आणि उंची गाठण्याचा प्रयत्न केला तर नक्षत्राचं चांदणं माऊली तुमच्या हातात देतील. एवढी ज्ञानेश्वरी श्रेष्ठ. ते अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागे चितकळिका, उजळली कृष्ण ये मराठीची नगरी. ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखाची वरी होऊ द्या जगा. तिरे संस्कृतीचे गहने, तोडोनिया मराठी शब्द सोपाने. रचिनी धर्मनिधाने श्री गीता देवी. ती ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. सगळे गुरुवर्य मंडळी आहेत, पुण्यात आळंदीत येणारे महात्मे आहेत. ऐका, आंधळ्या माणसाला ज्ञानेश्वरी वाचता येत नव्हती. कारसोलिपीमध्ये त्यांनी वाचायला सुरुवात केली. त्याला स्वर कळत नव्हतं, त्याला व्यंजन कळत नव्हतं, त्याला अ येत नव्हतं, आ येत नव्हतं, क ख ग घ च छ काही येत नव्हतं. त्यांनी फक्त माऊली 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 माऊली. आज त्या लोकांनी तर ज्ञानेश्वरी आत्मसात केली, येणाऱ्या पुढच्या पिढीला ज्ञानेश्वरी शिकवली. आज ते लोक अमेरिकेत स्थायिक आहेत आणि त्यांनी ज्ञानेश्वरीवर PhD केली, प्रबंध केले. मग तुम्ही म्हणाल महाराज बाहेर देशात जाण्यासाठी शिक्षण लागतं. नियमताचं नाही. बाहेर देशात जाण्यासाठी शिक्षण लागत नाही. बाहेर देशात जाण्यासाठी ज्ञानोबारायासारख्या संतांचा आशीर्वाद लागतो आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीचं ज्ञान लागतं. माय बाबा, अहो किती लोक सांगू तुम्हाला. चांगले चांगले महात्मे. गुरुवर्य रामचंद्र बाबा नागपूरकर होते, निवृत्ती महाराज देशमुख नागपूरकर, माफ करा, इंग्लिश टू इंग्लिश कीर्तन करायचे बंडू बाबा. ते इंग्लिश टू इंग्लिश कीर्तन, मरकल रोडला आश्रम होता त्यांचा, आणि परदेशात जाऊन कीर्तन करायचे. गुरुवर्य सदानंद गुरुजी MA BEd होते, PhD त्या काळातले. सदानंद गुरुजी कीर्तनाला उभे राहिले की चांगले चांगले आमदार खासदार ते विदुर काका नवले वगैरे सगळे पाया पडायचं. सगळं पुणे जिल्हा सदानंद गुरुच्या पाया पडायचं. एकदा सदानंद गुरुजीकडे उल्हास पवार मंत्री होते आले, आणि सदानंद गुरुजीच्या हातात शामभाऊ मंदिरात प्रसाद दिला. सदानंद गुरुजी म्हणले आम्ही एवढे नास्तिक नाहीत की भ्रष्ट लोकांच्या हाताने आम्ही प्रसाद घ्यायचा. तुम्ही आमच्या हाताने प्रसाद घ्यायचा, आम्ही तुमच्या हाताने घेत नसतो.
त्या काळचे महाराज मंडळी पहा ना आताची पहा. ऐका, खूप मोठे महात्मे होऊन गेले. गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले जर संस्थेपासून निघले आणि हजेरी मारुतीच्या दर्शनाला यायला लागले तर आळंदीचे स्थानिक नागरिक सुद्धा गल्लीबोळात लपायचे. हा दरारा होता माय बापू. बरोबर आहे नाही बाबाजी? हा दरारा होता बापू. ऐका, एवढे महात्मे होऊन गेले. गुरुवर्य जयराम बाबा सिद्धबेटातून निघले आणि मंदिरापर्यंत येत होते. शिव्या तर द्यायचेच, पण चांगले चांगले महाराज लोक, स्थानिक लोक गपचूप अशी हाताची घडी तोंडावर बोट. एवढा त्याग होता माय बापू. हो, एवढं सोपं नाही. ते ज्ञानोबारांनी घडवले, ते ज्ञानोबारांनी शिकवलं. त्या ज्ञानेश्वरी सगळे काय नाही. आता लोक चंद्रावर गेले. चला बोला, लाईव्ह चालू आहे ना. लोक आता चंद्रावर गेले. ज्ञानोबारांनी त्या काळात सांगितलं, 12वा अध्याय काढा. विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, व्याघ्र सर्व प्रांजळे केली एके. अहो तुकोबारांनी म्हणावं बालाजी गुरुजी, साध्य नसलं तर साध्य होते. अभ्यास केल्यानंतर काय होत? असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास कारण अभ्यास. असाध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका कारण अभ्यास तुका. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासानं काही होऊ शकतं. विष की आहारी पडे. विष असतं ना, समज भाऊ विष लावा बरं, पकवा द्या, कमी रमीच वाटायला. श्रीकांत गुरुजींना आम्ही आळंदीचे मित्र, पहिला सप्ताह त्यांनी माझ्यासोबतच केला. ते चांगले पकवतात. गुरुवर्य रामभाऊ महाराज काजळेकडे त्यांचं पहिलं शिक्षण झालं. पण मी तेव्हा काय एवढा गुणवान नव्हतो. मी पहारा करायचो. त्यांना म्हणलं पहारायला येतो का? ते म्हणे येतो महाराज, नवीन आहे. गेलो आम्ही संगमवाडीला. 7 दिवस ते म्हणे घरदार मिळालं काही नसतं, नदीला आंघोळ करायची आणि पहारा करायचा. असे दिवस होते. चला तुम्ही आम्ही खेळी खेळी गदारोळी आनंदे. माय बापू हो, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. ज्ञानोबाराय म्हणतात, गुरुवारे बंडू बाबा, विष की आहारी पडे. विष तुम्ही रोज रोज जरा जरा घेतलं ना, घेऊ नका, फक्त सांगतोय. एंडोसल्फान, कोरॅजेन आहे का नाही, कोणतं घ्या. जरा जरा घेतलं, 6 महिन्यानं ग्लासभर जरी घेतलं तरी दुष्परिणाम होत नाही. विष की आहारी पडे. अहो सोपं नाही. एकदा असंच म्हणलं, दारू पिऊ नये. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने मुंह का दाम खर्च कर, अपने पल्लू का दाम खर्च कर, मुंह में मक्खी आती है. अपमान होतो. बायका लेकरांना लोक बरं बोलत नाहीत, बरं बघत नाहीत, भावकी गावकी सोयरे धायरे, चांगलं नाही. दारू पिऊ नका असं माऊलीनं कीर्तनात ऐकलं आणि नवऱ्याला जाऊन म्हणे, बापा दारू पिऊ नका हो. रात्रीच्या बाबानं लय चांगलं सांगितलं, दारू पिऊ नका. तो म्हणला बंद. ती म्हणे काय बंद? महाराज लोक गावात आणायचं बंद. कळतंय का माय बापू हो? लोकांना विष की आहारी पडे. सुरुवातीला आता लोकसभा झाली, टीका टिप्पणी नाही. सुरुवातीला पाजणारे आणि व्यसनाला लावणारे 2च वर्ग आहेत जगात. एक संतांचा आणि एक सामान्य माणसाचा. एक वाट दाखवणारा आणि एक वाट लावणारा. स्वल्प वाटे चला जाऊ, बरोबर आहे. एक वाट दाखवणारा आणि एक वाट लावणारा. सगळ्यात ऐका, विष की आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे. संजू भाऊ एक धाडसाचं वाक्य बोलतो डागीत. विज्ञान किती जरी उंचीचं झालं, विज्ञानानं किती जरी प्रगती केली, तरी ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी क्रॉस करून विज्ञान जाऊ शकत नाही. ही ताकद ज्ञानेश्वरीची मायबाप. अरे आहार कसा घ्यावा 17वा अध्याय काढा. पैसा कसा कमवावा आणि कसा खर्चावा 16 अध्याय काढा. दान कसं करावं हेही सांगितलं. अहो त्याच्या पुढचा टप्पा
सोनं कसं तयार करतात हेही ज्ञानेश्वरीत आता सुद्धा आहे, पण ते मग तसं वाचणं लागतंय किंवा मग सारखं अभ्यास करावं लागतो त्याचा. बरोबर आहे, ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे. सोनं कसं असतं, पैसा कसा असतो, व्हावया लोचन पायाळांचे, व्हावया लोचन पायाळांचे. पायाळ माणूस पाहिजे, धन पाहायला, पाणी पाहायला. तसं ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी वाचायला पण डोळे पायाळच पाहिजेत बरं. मग ते ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीत एकरूप व्हावं लागतं. इतकं ज्ञानोबाराय देतात, इतकं देतात, संपून जाती झोळी मायबाप. अशी ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही 16वा अध्याय काढा, 15वा अध्याय काढा, काय संसाराचं विशिष्ट लक्षण केलंय. ऊर्ध्व मूल मद शाख, उलट सोयीचं सरळ, उलट पालट. 14 अध्याय काढा. अहो आचारोपासण्याच्या ओव्या 127 ओव्या. श्यामभाऊ काय खर्च केल्यात बालाजी गुरुजी. बोलू बाबा, ताट मी काढीन, शेज मी झाडीन, बारी पर करोन आंघोळीची, गुरु देतील अवरोहन. बाबा मी वारा होईल, मी पाळणा होईल. अहो एवढं काय, गुरूंना जर पान खाऊ वाटलं तर विडा मी देईन, बारी पण करेन आंघोळीचे, नालीतलं पाणी सुद्धा मी घ्यायला तयार आहे. 127 ओव्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायनं आचार्योपासनेसाठी खर्च केल्या. अज्ञान सांगितलं, ज्ञान येत विज्ञाने काय करावे. विज्ञान काहीच करू शकत नाही ज्ञानेश्वरीत. एवढी ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्ही काय करा, गीता नित्य नेहमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. आणि असं असेल तर संताशिवाय प्राप्ती गत्यंतर नाही. अभंगाचं 3. संताच्या चरणा, संताच्या चरणा, संताच्या चरणा, संताच्या चरणा, करी मस्तक ठेंगणा, करी मस्तक ठेंगणा, कितने ठेवे गीतानी देवे, करी मस्तक ठेंगणा, करी मस्तक ठेंगणा, गीतानी देवे, गीतानी देवे. ऐका, संतांच्या चरणा करी मस्तक ठेंगणा, संताले वरल्या देणी. बरोबर आहे. संत दिसले की माणसानी वाकावं. कारण की ज्ञानोबाराय म्हणतात, अखंड अगर्वता होणी असती, जे जे मंत्रे मज अर्पिती, तयाची विनो हेची संपत्ती. नम्र झाला भूता, तिने कोंडिले आनंदा. ज्ञानोबाराय तर 17मध्ये सांगतात, लाटणे आईसा न लवे, लोहाच्या आटीव खांब जैसे, शिष्य शास्त्रादी विलाशे, मठ मुद्रेचे निमिषे. बरोबर एक नाही. मठ मुद्रेचे निमिषे, लाटणे आईसा न लवे, लोहाचे आटीव खांब जैसे. अहो थोडं मोकळं बोलू का. स्टेटस नसतात का फेसबुकला, व्हॉट्सअपला? काय असतात, मोडेल पण वाकणार नाही, भाऊशी वाकडं नदीवर लाकडं, नाद करा पण आमचा कुठं, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. वाक्य लिहिले असतात तिच्यावर. अहो इनोवा गाडी आणि टमटमवर लिहिलं होतं, जळू नकोस बरोबरी कर. आता ऑटो 5 लाखाचा, इनोवा 40 लाखाची, कोणाची बरोबरी करायची. बरोबर एक नाही. ऐका, हे महत्वाचं नाही. संत दिसल्यानंतर नम्रता अंगात असली पाहिजे. ज्ञानोबाराय एवढे ज्ञानानं श्रेष्ठ होते, एवढे श्रेष्ठ होते. ज्ञानोबाराय जेवढे श्रेष्ठ होते, पण ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर कळतं ज्ञानोबाराय किती नम्र होते. आपल्याला थोडं कीर्तन आलं की आपण लोकांचे फोन उचलत नाही. ज्ञानोबारायने एवढी ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, चांगदेव 65 हरिपाठ नावाचा ग्रंथ केला. तरी ते माऊली म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहलो अविवेकू, तरी संत कृपा दीपकू, संत कृपा दीपकू किंवा संत कृपेचे हे द्वीप, करी साधका निष्पाप, वैराग्याचे भाग्य, संत संगहाची लाग. आपणा सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. मायबाप हो, नामदेवराय
आता ज्ञानोबा रायला तीर्थावळी करायची बालाजी गुरुजी, शामभाऊ फिरायचं ज्ञानोबा रायला आणि बेजारी नामदेव महाराजाची, बिनकामीच आहे ना. यात्रा करायची मला आणि बेजारी तुमची, हे काय योग्य आहे का? नाही. मग ज्ञानोबा राय गेले पांडुरंगाकडं, म्हणणे मला बाकीचं काय माहीत नाही, ते नामदेव महाराजाला माझ्यासोबत पाठवा. अरे पांडुरंग म्हणला, बाबा माऊली तुम्ही असं कसं बोलता? अरे नामदेव महाराजाच्या कीर्तनाच्या तारखी असतात, काकडा असतो, हरिपाठ असतो, देवळात येणं जाणं असतं, कथा कीर्तन असतं. नामदेव महाराज येऊ शकत नाहीत, कमीत कमी एवढा महिना तरी होऊ दे. बरोबर आहे, वारी वगैरे झाल्यात येतील ते. म्हणले देवा मला बाकीचं काही माहीत नाही, वाक्य नीट ऐका बरं का, युक्तिवाद करतोय मी थोडासा. मला नामदेवरायांची संगती आवडते, तेच माझ्यासोबत पाहिजे, मी दुसऱ्यासोबत जाणार नाही. आता ऐका बरं का, जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान कोण होतं बालाजी गुरुजी? कोण होतं? ज्ञानोबा राय. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तो ज्ञानाचीच मूर्ती, उपजताच ज्ञानी. ज्ञानोबाराचं ज्ञान असं होतं माय बाप हो, देव सुद्धा अवाक व्हायचा, अचंबित व्हायचा, अवाका चुकायचा. ज्ञानोबाराचं ज्ञान साधं नव्हतं. ज्ञानोबाराच्या समाधीवर डोकं ठेवलं ना, अशी समाधी जड लागत नाही, आधर वाटते. मी तर एक वाक्य धाडसाचं काढलं शामभाऊ, आज बोलतो तुमच्या साक्षीने सगळ्यांच्या बालाजी गुरुजी. मी 12 मल्हार केले, 12 ज्योतिर्लिंग केले, अष्टविनायक केले, 3.5 शक्तिपीठ केले, नर्मदा परिक्रमा केली, 108 पारायण केले, भारताची भटकंती केली, पण विश्व माऊली ज्ञानोबाराच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर जो आनंद मिळतो तो विश्वात कुठे नाही. तुम्ही खिशात रुपये नसला तरी त्या पिंपळाखाली बसा, हे माणसं भेटतात, चला चहा पिऊ. आपल्याकडे तर पैसेच नसायचे, आपण माऊलीजवळ मस्त बसायचो. कोणी चहा पाजायचं, कोणी धर्मशाळेवर नेऊन जेव घालायचं. भारत तर आपली फिक्सच होती, सस्ते अण्णा जय हरी, चला पहिल्या पंक्तीला रामदास मामा की जय. ते कुलूप लावायचे, हे स्वामी कुलूप लावायचे. स्वामी संग मग मी चांगली ओळख केली, मला स्वामी मी तुमच्यातलाच आहे. मग यायचं, ऐका आनंद होता माय बाप हो. कारण का ज्ञानोबारांनी वर्णन केलं, तेची तीर्थ, तेची क्षेत्र, जगी तेची पवित्र. मुंबई किती जरी बिल्डिंगीची झाली तरी लोक आळंदीलाच पाया पडायला येणार. तेची तीर्थ, तेची क्षेत्र, जगी तेची पवित्र, भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. ज्ञानोबारायची आळंदी, बेसहारो को सहारा, तेले आलंदी में हे. बरोबर आहे, प्रभू हमपर इशारा, तेरे आलंदी में. माऊलीशिवाय काही खरं नाही हो. ज्ञानोबाराय तुकोबारायशिवाय श्वास नाही वार करायचा. चला पुढच्या टप्प्यात, की ज्ञानोबाराय जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान ते नामदेवरायांच्या संगतीची अपेक्षा करतात. म्हणजे नामदेवरायांचा अधिकार काय असेल सांगणं थोडक्यात. नामदेवरायाची भक्ती श्रेष्ठ होती, पण ज्ञानोबारायचं ज्ञान श्रेष्ठ होतं. ज्ञानोबारायांनी एका वाक्यात सांगितलं, माझं ज्ञान किती जरी श्रेष्ठ असलं तरी नामापेक्षा ज्ञान श्रेष्ठ नसतं. मस्तक ठेंगणा. आणि नीट ऐका, दुसरा एक युक्तिवाद करतो बाबा. त्या काळात ज्ञानोबारायचाच वरचष्मा होता. वरचष्मा कळतो का? जे वजन होतं ज्ञानाचं ते ज्ञानोबारायचं होतं. नामदेवरायचं भक्तीचं वारीचं वजन होतं. पण ज्ञानोबारायांनी किती जरी वजन असलं तरी नामदेवरायांचा शब्द पाळू दिला नाही. तेवढं पुढचं टप्पा बोलू का? नामदेवरायाची दासी असणारी अभंगाची प्रणेती संत जनाबाई यांना सुद्धा नामदेवरायाच्या कीर्तनात चाली सांगण्याचा अधिकार होता. ही ताकद ज्ञानोबारायांना मिळून देईल ती माय बाबा. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भाग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भाग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भाग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, 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 नामचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनाबाई माऊली वारकरी संप्रदाय कसा आहे माहितीये का? महाभारत सांगतं, अयम निजहा परो व्यक्ती गणना लघुचेतसाम उदार चरिता नांतु वसुधैव कुटुंबकम. जनाबाई महाराजांना बोलावं, माऊली काय जनाबाई माऊली तुम्ही चाल म्हणा. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी चढला, प्रेमाचेनी छंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर.
हा कीर्तनातला आनंद होता. आणि नामदेवरायचं कीर्तन म्हणजे ते काय पंकज महाराजाचं कीर्तन होतं का? अर्धे लोक झोपायलेच वाटते. झोपायले काय? पाहुण्याला म्हणलं झोपू नका, विठ्ठल. ऐका, हा अधिकार होता मस्तक ठेंगणा. किती जरी आपण उच्च कोटीचे असलो तरी प्रत्येकाला मान दिला पाहिजे. गोरपणा पकी जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनिया जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. आणि मुलगी द्यायची असेल तर भगीरथी सारखीच द्या. कन्या व्हावी भागीरथी, कन्या व्हावी भागीरथी, कन्या व्हावी भागीरथी, कन्या व्हावी भागीरथी. तुझे प्रेम तिचे चित्ती, तुझे प्रेम तिचे चित्ती, गीतानी देणे में गीतानी देणे में. तुझे प्रेम जिते जिंदी, तुझे प्रेम जिते जिंदी, गीतानी देणे में गीतानी देणे में. व्हावे भागीरथी तुझे प्रेम तिचे चित्ती, तुझे प्रेम तिचे चित्ती, तुझे प्रेम तिचे चित्ती. कन्या व्हावी भागीरथी तुझे प्रेम तिचे चित्ती, तुझे प्रेम तिचे चित्ती, तुझे प्रेम तिचे चित्ती. प्रेम प्रेम. कन्या व्हावी भागीरथी तुझे प्रेम जिचे चित्ती. भागीरथी सारखी कन्या दे. कोणती भागीरथी? तुकोबारायची कन्या. बाबा गेले कवन्या गावा, भागीरथी करी धावा. जरा पहा गड्या हो, जरा संसारातली गोष्ट सांगतो. मुलापेक्षा लेकीचं बापावर जरा तुझभर जास्त प्रेम असतं. ज्या दिवशी तिचा बाप आजारी पडला ना, तिला भाकर गोड लागत नाही. ती अमेरिकेत जरी असली तरी 100 व्हिडिओ कॉल करते. बाबा तुम्ही बरे आहेत ना? तुमची तब्येत बरी आहे ना? तुमचं अमुक चाललंय का, तमुक चाललंय का? पहा, बाप सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर करत असेल तर पोटच्या पोरीवर. विशेष प्रेम आहे बापू हो, वात्सल्याची मूर्ती. बापाचं दुखलं तर पोरगी 3-3दा कॉल करते. दवाखान्यासोबत असली की जेवत नाही, खावत नाही, काय नाही. हा, एक पोरगा बापाकडे आला, नेहमीची गोष्ट आहे का, बापाकडे आला, चांगले कपडे दिदीला, चांगलं कॉलेज दिदीला, चांगलं ॲडमिशन दिदीला, स्कूटी दिदीला, सहलीला पैसे तायडीला. मी काय ताकावरलं वगारे का? मला काहीच नाही. तुमचं असंच असते वड्या. बाप म्हणला, बावळटा, तुझी बायको येईपर्यंत तू फक्त माझा आहे, पण मी सरणापर्यंत जाईपर्यंत माझी लेक माझ्यावर प्रेम करणार आहे. याला बापाचं लेकीचं प्रेम म्हणतात. तिच्यात बदल होत नसतो. वात्सल्याची मूर्ती ती कधी आई असते, कधी माऊली असते, कधी आजी, आत्या, मावशी. ऐका, विशिष्ट प्रेम. त्या काळात काहीतरी समाजकंटक धर्ममार्तंड होते. तुकोबारायची परीक्षा घ्यायचं ठरवलं. ऐका, तुकोबारायची परीक्षा घ्यायचं ठरवलं. कोण? तुकाराम महाराज स्वतःला संत म्हणून घेतात. अमुक काय, तमुक काय, आणि वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, कीर्तिमुखी त्यांचे नारायण. हा अधिकार होता माय बाप हो. अनगड शहा फकीर तुकोबारायच्या दारात आला. भिक्षाम देही, भिक्षाम देही. भगीरथी आली. तिने जरासं चिमूटभर पीठ त्याच्या झोळीमध्ये काका टाकलं. चिमूटभर पीठ भागीरथीनं झोळीमध्ये टाकलं. अनगडशहा फकीराच्या कमरेपर्यंत, पोटापर्यंत, छातीपर्यंत, गळ्यापर्यंत, कंठापर्यंत तो दिसेनासा झाला. ती म्हणली, बाबा तू कोण आहेस? म्हणले, मी तुकाराम महाराजांची मुलगी आहे, कन्या. म्हणले, कन्या जर एवढी पॉवरफुल पीपल असेल तर बाप कसा असेल? मुलीला तुम्ही सामान्य समजू नका. वारकरी संप्रदायानं स्त्री जातीचा तेव्हापासून गौरव केला माय बापू.
मातेचं उदरपोहर साधं नाही. बरोबर आहे. मातेला बहुमान दिला. वारकरी संप्रदायानं प्रत्येक माऊलीचा गौरव केला. अरे ज्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो ते संस्कार आपले कसे असतील पहा. कल्याणच्या सुभेदाराची सून भोयानं पालखी खाली ठेवली आणि महाराज भोयानं पालखी विको द्या. भोयानं पालखी खाली ठेवली आणि छत्रपती राजे तिथे येतात. भोये पालखी खाली ठेवतात. पडद्यावरच असा हात करतात आणि पाहतात कल्याणच्या सुभेदाराची सून तेथे कर माझी जुळती. आमच्या आऊसाहेब जर एवढ्या सुंदर असत्या तर आम्ही बेहद सुंदर दिसला असतो. त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची साडी चोळी बांगडी देऊन बोळवण करणारे विश्वातले पहिले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सुभेदाराची सून होती सुंदर अशी राजा शोभाने धाडली जशी तशी. राजा शोभाने धाडली जशी तशी. तो असा आलेला खजिना लुटून थक्क झाले ते राजे रूपवतीला बघून. पाठविले तिला चोळी बांगडी करून. कीर्ती गाजते अशी ती काही दिशी. राजा शोभाने धाडली जशीच्या तशी. राजा शोभाने धाडली जशीच्या तशी. राजा शोभाने धाडली जशीच्या तशी. वाह क्या बात आहे. राजा शिवबाने धाडली जशीच्या तशी. स्त्री जातीचा गौरव करणारा आपला महाराष्ट्र आहे. ही गोष्ट मी का सांगितली. आकाश भाऊनं फोन केला तारखेसाठी. म्हणलं कोणती तारीख. ते म्हणले जय जय महाराष्ट्र माझा. आणि आज फोन केला जय महाराष्ट्र. म्हणलं हा शिवसैनिक नाही मी शिवसैनिक नाही महाराष्ट्र कसं काय. मग तो म्हणला दादा आज तुमचं सेवा आहे आणि आज काय आहे महाराष्ट्र दिन. माय बापू महाराष्ट्र दिन. मंगल देशा पवित्र देशा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. बरोबर आहे. आजही पहा तुम्ही कविता पहा नाद पहा. शूरांचा महाराष्ट्र वीरांचा महाराष्ट्र हा ज्ञानोबाचा महाराष्ट्र. हा तुकोबाचा महाराष्ट्र. हा शिवबांचा महाराष्ट्र. हा तुकडोजींचा महाराष्ट्र. हा प्रत्येक महापुरुषांचा महाराष्ट्र. जिजाऊ मासाहेबांचा महाराष्ट्र. संत गजानन बाबांचा महाराष्ट्र. हा तुमचा आमचा महाराष्ट्र. पहा सगळ्या जगात एक नंबरची संस्कृती भारताची आणि त्या भारताच्या संस्कृतीचं नाक म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य. बरोबर आहे. ती परंपरा आपल्या लेकी बाळीनं टिकवली पाहिजे. कन्या भावी भागीरथी तुझे प्रेम जिचे चित्ती. तुझ्याबद्दल तिला प्रेम पाहिजे वात्सल्य भाव पाहिजे असा 4 चरणाचा अर्थ एकदा प्रेमाने हात वरी करा माय बाप. एक साथ ताला सुरात आपापल्या मायच्या हात वरी करा. इथून गेल्यानंतर कोणाला काही झालं तर मी जबाबदार नाही. परत म्हणू नका महाराज कसा होता कोणा आणला होता. आपापल्या मायच्या हात वरी करा. हा एका तालात एका सुरात बालाजी महाराज की जय. विठोबा हरी विठोबा रखुमा. 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमा. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. सगळे हात वर ठेवा. एक साथ आता बालाजी गुरुजी एका मिनिटात ज्ञानोबा राया तुकोबा राया भजन म्हणतील. एक साथ गुरुजी एकदा ज्ञानोबा राया. ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया.
आनंद पाहिजे, टाळाटाळी नोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, असा आनंद घेतला पाहिजे माय बापू हो. परमार्थाचा आनंद काही औरच. चला, कन्या व्हावी भागीरथी, तुझे प्रेम जिचे चित्ती, तिच्या अंतःकरणामध्ये तुझ्याबद्दल ओलावा पाहिजे, प्रेम पाहिजे. कसा बरं? जनाबाई म्हणतात माझं प्रेम नव्हतं का देवा? अरे ओव्या गावनी स्वरात, दासीजनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आज चोरीचा माझ्यावरी, देवा मी तुझं किती सेवा केली मनोभावानं. अरे संत नामदेवरायासोबत ऐका, जनाबाईचं चरित्र धावचं सांगतो. एवढी लहान होती मराठवाडा प्रांतातील संत गंगाखेडची जनाबाई माऊली. नामदेवरायांनी स्वीकार केला. पहा, एवढीशी लहान असताना 14 जणांच्या कुटुंबाची सेवा केली. आणि दासी म्हणता म्हणता ज्ञानोबारायची ओवी, दासी ती गोसावीनं झाली. म्हणजे ही ओवी कोणासाठी आहे? शर्मिष्ठा आणि देवयानीसाठी. ओवी कोणासाठी आहे? शर्मिष्ठा आणि देवयानी. ययाती राजाची कथा आहे भागवतामध्ये. पण ज्ञानोबाराय म्हणतात दासी ती गोसावीनं झाली. गोसावीन म्हणजे ती राणी झाली. ती जनाबाई माऊली नामदेवरायाच्या कुटुंबाची सेवा करता करता हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे मार्गाचेनी बळे निश्चित ठाके. त्या जनाबाईचा अधिकार हा झाला माय बापू हो, की जनाबाई माऊली पूजनीय झाली. आजही जनाबाई माऊलीच्या गवळणी असतील, अभंग असतील, ग्रंथ साहित्य संपदा असेल. आपण पांडुरंगाच्या पंढरपूरला गेलो, नुसतं महाद्वारात लोटांगण घेत नाहीत, नुसतं नामदेव पायरीचं दर्शन घेत नाहीत, चोखोबारायचं दर्शन घेत नाहीत. आपण नंतर गोपाळपुऱ्यात जातो आणि जनाबाईच्या जात्यावर ओव्या म्हणतो, नंतर घरी येतो. काय काय लोक म्हणतात आम्ही तिकडं जात नाही. मग तुम्ही पंढरपूर पाहत नाही. पंढरपूर भाऊ करू काय मिनिटात उभं डोळ्यापुढे करायचं का? बरं चला ऐका, पंढरपूरची प्रदक्षिणा कोणी केली हो? खरं सांगा, केली का? पाळेकर, गजानराव धुमाळ, पाळेकर मंडळी आली. आता पाळ्याला नेहमी कीर्तन असतात. ऐका, चंद्रभागेच्या वाळवंटात तीर्थ घ्यायचं. अंगाला खाज, खुजली, नायटा, खरूज, गचकरणं काही असलं ना, त्या पुंडलिकाच्या मंदिराच्या बाजूला एक तीर्थ आहे शांभाऊ. त्या तीर्थाचं नाव आहे लोहदंड तीर्थ. काय नाव आहे? लोहदंड तीर्थ. तिथं असा लोखंडाची सळई आहे, असे एक इमारतीसारखं एक कमान आहे. आणि तिथलं पाणी एवढं श्रेष्ठ आहे, चंद्रभागेचंच आहे, पण देवाचं काहीतरी कमी आहे. काय किमया आहे? आणि तिथलं तीर्थ घ्यायचं. गुरुवर्य धोंडा महाराज, देगलूरकर कृष्णामाईचं दर्शन घ्यायचं, पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं, बालाजी महाराज थोडं बाहेर यायचं, गुरुवर्य विठ्ठल बाबाचं दर्शन घ्यायचं, वरी यायचं. वरी आल्याच्या नंतर महादेवाचं दर्शन घ्यायचं, गुरुवर्य गंगू काका शिरवळकरांचं दर्शन घ्यायचं, विप्रदत्त घाटावर विप्रदत्ताचं काळ्या मूर्ती पाषाणातल्या दर्शन घ्यायचं. थोडं समोर यायचं, नागपूर मठाचं दर्शन घ्यायचं, कालिंका मातेच्या चौकात दर्शन घ्यायचं. थोडं समोर यायचं, स्वानंद सुख निवासी बंकट स्वामी महाराज त्यांचं दर्शन घ्यायचं, सद्गुरू जोग महाराजांचं दर्शन घ्यायचं. उजव्या बाजूला तुकोबारायांचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर यायचं, गुरुनाम गुरु वेदांत केशरी रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुजीचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर यायचं, देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावाता महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजाता, त्या संभाजी राजांचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर यायचं, तांबड्या मारुतीचं नाही, काळ्या मारुतीचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर यायचं, विदर्भाची धाकटी पंढरी संत गजानन, शेगावीचा राणा गजानन, त्या गजानन बाबाच्या कळसाचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर यायचं, पांडुरंगाचं मंदिर दिसतं, तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा, पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घ्यायचं. चौफाळ्यावरच्या कृष्णाचं आणि गणपतीचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर यायचं, सेना महाराज, सावता महाराज, निवृत्तीनाथ दादा. थोडं चौकात जायचं, कोणत्या? वैष्णव चौकात. विश्वमाऊली ज्ञानोबारायचं दर्शन घ्यायचं, संत भगवान बाबाचं दर्शन घ्यायचं, नाथबाबाचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर जायचं, गुरुवर्य बोधेबाबांच्या मठाचं दर्शन घ्यायचं, तांबड्या मारुतीचं दर्शन घ्यायचं. भीष्म पितामह वारकरी संप्रदायाचे मुक्ताबाई मठात राहायचे गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते, बुलढाणा जिल्ह्याचं वैभव, त्या वक्ते बाबाच्या मठाचं मुक्ताबाईचं दर्शन घ्यायचं. थोडं चंद्रभागेच्या वाळवंटात जाता जाता कबीर मठाचं दर्शन घ्यायचं, दामोदर मठाचं दर्शन घ्यायचं, चंद्रभागेचं तीर्थ घ्यायचं. आणि तीर्थ घ्यायचं आणि
आता काय आता झाली ना पंढरपूरची प्रदक्षिणा. याच्या वेगळं काय का बालाजी महाराज? तुम्ही म्हणाल एवढे नावं कसं काय पाठ केले? कीर्तनात सांगण्यासाठी करावं लागतात नाही बाप. आपल्याला गाणी येत नाहीत मग करायचं काय? आपण काहीतरी केलं पाहिजे, बरोबर आहे नाही? आशाला असं पंढरपूर आहे पा, याच्यात जर काही बदल असला मी कीर्तन सोडून देतो, आहे का नाही बालाजी महाराज? बरोबर, याच्यात काहीच बदल नाही. श्रीकांत गुरुजी, आशाला असं पंढरपूर आहे. पंढरपूर सामान्य नाही माय बापो. एका वाक्यात बोलू का? जगाच्या मालकाला महाराष्ट्रातलं पंढरपूर जर राहायला आवडलं असेल तर पंढरपूर काय सामान्य असेल का? बाकी काय देशात गावं नव्हती? मालकाला आवडलं नव पंढरपूर पाटणी का? महाराजा सार्वभौम आहे की नाही? सगळ्यांचा अरे जेने विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले. आजही पंढरपूरला जा, आनंद वाटतो. आजही आळंदीला आनंद वाटतो. देहूला जा, पैठणला जा, आनंद वाटतो. का वाटतो? कारण की तिथे एक चैतन्य आहे. चैतन्य आहे. जसं इकडं आल्याच्या नंतर आता मी नेहमी येतो, पाळ्याला आलं की एकादशी असते, दुसऱ्या दिवशी काल्याला बारस असते. खडकीची मंडळी इथे येऊन पंगत करतात, रोटाची. कशाची पंगत करतात? रोटाची. मग त्या भावाला विचारलं, तुम्ही इथं रोटाची पंगत कधीपासून करता? म्हणले डागीत यायला रोड नव्हता, आम्ही माळानं यायचो. आमचे आजोबा पंजोबा इथं पंगत करायचे. नीट ऐका, ज्या अर्थी डागीतला पांडुरंग परमात्मा त्यांना काहीतरी दृष्टांत देऊन पावला असेल, तेव्हा त्यांच्या 4 पिढ्या इथं पंगत करतात. ही तुमच्या डागीच्या पांडुरंगाची ताकद आहे मायबाप. ऐश्वर्य संपन्न पांडुरंग, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य वस्तिजेत म्हणून तो भगवंतू. जनाबाई म्हणतात, असं माझ्या मनात आहे. अभंगाचं शेवटचं चरण. ऐसे करी संत जना, 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 जना ऐसे करी संत जना, ऐसे करी संत जना, दासी जनी जानी धना, दासी जनी जानी धना, धना गीता गीता नित्य नेने, गीता गीता नित्य नेने, दासी जनी जानी धना, दासी जनी जानी गीता नित्य नेमे, गीता नित्य नेमे, ज्ञानेश्वरी प्रेमे, आ आ
ऐसे करी संत जना दासी जनीच्या निधाना. जनाबाईची इच्छा होती असं झालं पाहिजे. गीता नित्यनेमानं वाचल्या गेली पाहिजे आणि प्रेमानं ज्ञानेश्वरीचा घास. जसं आई का लळेयाचे लळे सरती मनोरथाचे मनोरथ पुरती. माहेरी श्रीमंती होती तो मायसे अहो आळू माळू अवधान द्यावे तुलेनी आनंदाच्या राशीवरी वैसा. आनंदाची रास एखाद्या लहान मुलाला खात नसेल तर आई म्हणते बाबा हे बघ कार्टून बघ कार्टून कार्टून बघ. पहिला काळ लय चांगला होता, आत्ताच्या पोराचा काळ चांगला आहे. पहिला लय खडतर होता. आत्ताचा मुलगा दूध पीत नसला की आई म्हणते कार्टून बघ. चिवचिव चिमणे काय ग चिमणे हा बघ आणला मोत्याचा दाना बघू बघू बघू. आमच्या काळात बंडू बाबा तसं नव्हतं. आई असा टोका टाकायची किल्ले मुकाट्यानं खायचं. सोपं नव्हतं. आता काळ बदलला. चला कालाय तस्मै नमः. पूर्वी खाण्यासाठी 8 तास लागत नव्हता. आजी खाऊ घालायची, चुलती खाऊ घालायची, मावशी खाऊ घालायची, आत्या खाऊ घालायची. आता आईच्या हातचं जरासं खाल्लं की पोरं फुकून टाकतात, हे करतात ते करतात. कुठंतरी प्रेमाचा ओलावा कमी पडतो. माय बाप हो ऐका, परमार्थ केल्यानंतर बुद्धी सात्विक राहते. सात्विक बुद्धीचे माणसं आनंदी राहतात, प्रसन्न राहतात. निश्चित तुकोबारायचा गाथा, ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी, श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाचं अनुकरण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. कार्यक्रम ज्यांच्यामुळे नेहमी आयोजित होत असतो हा समस्त कोळपकर परिवार, वैष्णवदादा असतील, आकाश भाऊ, श्यामभाऊ, मनीष भाऊ, सचिन काका असतील, भया काका असतील, रामभाऊ असतील, संजू भाऊ असतील, हा सगळा परिवार. आणि विशेष म्हणजे पहा सप्ते सगळेच करतात बरं. सप्ते करणं सगळे महाराष्ट्र सप्ताह करतो. हा परिवार वैयक्तिक सप्ताह करतो. आणि हा सप्ताह ज्यांच्या स्मरणार्थ आहे ते या कोळपकराचे पूर्वज आहेत. बरोबर आहे. त्या पूर्वजाच्या प्रित्यर्थ आज शोकांतिका माय बापू, बाप मेल्यानंतर लेकरं तेरवी सुद्धा घराणं झालेत. आपल्या या महाराष्ट्रातलं सत्य आहे. पण तुम्ही पूर्वजाची पीठिका, पूर्वपीठिका परंपरा जोपासता. त्यांच्या प्रित्यर्थ तुम्ही या सप्ताहाचं आयोजन करता. आनंद आहे तुमचा. आनंद, आपलं प्रेम असंच द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाओ ही ज्ञानोबाराय चरणी प्रार्थना करतो. सर्व गुणीजन मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. माझ्या समवेत आमच्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुका अधिकारी आमचे संतोषरावजी जाधव, आमचे पिंटू सर, एकदा साहेबासाठी जोरदार टाळा होता. खरं तर व्यस्तता फार होती, पण ते म्हणले बाबा आपण पहिल्यापासून जातोय. आणि मी म्हणलं आता पहिले आम्ही तुमच्या गाडीत यायचो, तुम्ही आता आमच्या गाडीत चला, आहे की नाही. पण आमचं रोज रामराम श्यामश्याम होतो. आमच्या गावात, तालुक्याचं गाव असल्यामुळे येतात. आमचे म्हणजे आमचं काही परमार्थापासून नातं नाही, त्यांच्या वडिलापासून. पण आमचं जुनं नातं आमच्या वडिलापासून, भाऊ पाटलामुळं, भया पाटलामुळं, साहेबराव मामामुळं ते आमचं आज पण कायम आहे. ऋणानुबंध आहेत माय बाप हो. मामा असतील, शिवाजी बाबा, भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुष वर्ग, आनंद वाटतो माय बाप हो. असंच तुमचं प्रेम राहो, असा आपला सप्ताह. आणि सगळ्यात महत्त्वाचं कीर्तन झालं, भजन झालं. एकदा आवारच्या मंडळीसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्या दिवशी मुंबईला आपला अमोलनेला खायला ताज हॉटेलला, भिशे साहेबांना हायकोर्टातल्या वकिलात. फक्त हॉटेलचे फोटो फेसबुकला स्टेटसला ठेवणं योग्य वाटत नाही. आम्ही चहा घेतला, अमोल मला मी नाश्ता करतो, तिथला नाश्ता 1600 रुपये झाला वैष्णव. पण इथली भाजी खाल्ली तर ताजचा नाश्ता पण फेल जातो मायबाप. बरोबर आहे. असं वाटतंय आवारच्या बुवाचे हात तोडून नेऊ आपण, बिचारा स्वयंपाक करता येणार नाही. कोणाच्या पोटावर कशाला पाय द्यायचा. त्यांनी कीर्तनात माझा आवारला पण तारीख घेतली होती संजू भाऊ त्यानं आवारला. म्हणलं मी तारीख घेतो. ते म्हणले तुमची आट काय. म्हणलं मिरचीची भाजी. आपली आट काय नसते. मला एवढेच पैसे पाहिजे, कधी मागत नाही. पैसा हा गौण विषय, पण प्रेम, त्यांचं प्रेम असंच वाढत राहो. 7 दिवस स्वयंपाक करतात. इथं जे जे पहा, मी घरचा म्हणून सांगतोय, या डागीत या कोळपकर परिवारावर प्रेम करणारी पाहुणे असू द्या, परके मंडळी, दूरची असू द्या, जवळची असू द्या, पण असंच तुम्ही येत राहा आणि या कोळपकर परिवाराचा आनंद विगुणित करा. या डागीतल्या पांडुरंगाची कृपा निश्चित तुमच्यावर होईल, यात तीळ मात्र शंका नाही. ज्ञानेश्वर माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल. महाराज तुम्ही नाही उद्गारीला अधिकार मी आपला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रकाबाया पैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव
तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव